महाड येथील चौदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षाची भव्य सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून मानवंदना. महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड येथे चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शताब्दी वर्षा सुरुवात आज देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी चौदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराचे सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चौदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकृत पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत मान्यवरांची भाषणं झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि राज्यभरातून मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा उल्लेख करत हे ठिकाण स्वच्छ, पवित्र आणि प्रेरणादायी स्वरूपात विकसित केले जाईल असे सांगितले. तसेच राज्य सरकारतर्फे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.